गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला, आज पुन्हा आपण भेटत आहोत एक नव्या तासिकेमध्ये. आणि या आजच्या डे 10 मध्ये 10व्या दिवसामध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स जी आपली मालिका सुरू केलेली आहे आपण इंग्रजी शिकण्यासंदर्भात, जे तुमचे भाऊ बहीण असतील किंवा तुमचे लहान भाऊ बहीण असतील जे 5वीच्या पुढे आहेत, 10वी पर्यंत जे आहेत, त्यांच्यासाठी इंग्रजी त्यांना बोलता यावं म्हणून आपण बेसिक पासून इंग्रजी सुरू केलेलं आहे. ते इंग्रजी बोलण्यासाठी नक्कीच तुम्हाला या तासिकेचा फायदा होणार आहे. तर आपण आता आजच्या 10व्या तासिकेला सुरुवात करत आहोत. त्यामध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ, म्हणजे एखादी क्रिया भविष्यामध्ये सुरू होणार आहे आणि ती भविष्यकाळातच संपणार आहे. इमॅजिन करायचं आहे, कारण आपण कुणीही भविष्यकाळ पाहिलेला नसतो. म्हणजे भविष्यात होणारी एखादी जी घटना असते त्या घटनेबद्दल बोलण्यासाठी आपण भविष्यकाळाचा वापर करतो. आता हा जो काळ आहे हा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यकाळात एखादी क्रिया सुरू होईल आणि तेव्हा ती पूर्ण होणार आहे ते दर्शवण्यासाठी या ठिकाणी या प्रकारच्या काळात आपल्याला उपयोग होतो. एखादी क्रिया भविष्यकाळात पूर्ण होत असेल तर त्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स वापरला जातो किंवा वापरतात. या प्रकारामध्ये आपल्याला विल हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आहे. जेव्हा जेव्हा आपण परफेक्ट टेन्स फ्युचरचा परफेक्ट टेन्स वापरणार आहोत तेव्हा आपल्याला विल हॅव वापरायचं आहे. तर हे करत असताना आपल्याला पुढे त्याच्यासोबत तो काळ त्या काळात पूर्ण होणार असल्यामुळे V3 म्हणजे क्रियापदाचा तिसरं रूप सुद्धा वापरायचं आहे. अशा प्रकारे आपलं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय तयार होईल मग? यस प्लस कर्ता प्लस विल हॅव सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 आणि बाकी उरलेलं वाक्य ओ कर्म त्या ठिकाणी. अशा प्रकारे यस प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ओ हे आपलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आतापर्यंत 9 हे मला वाटतं 9वं स्ट्रक्चर आहे. तुम्ही हे 9 स्ट्रक्चर आतापर्यंत तुमचे चांगले प्रकारे पार झाले असतील अशी मी आशा करतो. तर आता आपण प्रत्यक्ष फ्युचर परफेक्ट टेन्सची जी वाक्य आहेत ती वाक्य कशा प्रकारे तयार केली जातात, कशा प्रकारे बोलली जातात, काही उदाहरण दाखल वाक्य आपण बघणार आहोत. पहिल्या पेजवर आपण 3 वाक्य घेतलेले आहेत. नंतर आपण पुन्हा सरावासाठी काही वाक्य घेत आहोत. तर मग कोणकोणते सेंटेन्सेस आहेत? पहिलं आपण मराठी सेंटेन्स बघूया. मी खो खो खेळलेलो असेल किंवा मी खो खो खेळलेला असणार. भविष्यामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली असणार हे दाखवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं वाक्य बनवावं लागतं. मग याचं इंग्रजीमध्ये वाक्य कसं तयार होईल बरं? आय विल हॅव, आय हा IAS विल हॅव सहाय्यकारी क्रियापद. आय विल हॅव प्लेड खो खो. मी खो खो खेळलेला असणार किंवा खेळलो असणार. अशा प्रकारचं वाक्य तयार झालं आहे. दुसरं वाक्य बघूया आपण. राजूने गोष्ट सांगितली असेल. राजूने गोष्ट सांगितली असेल म्हणजे भविष्यकाळात राजूने गोष्ट सांगितलेली असणार तेव्हा ती नेमकीच पूर्ण झालेली असणार. मग काय वाक्य तयार? राजू विल हॅव टोल्ड स्टोरी. याचं इंग्रजी रूपांतर काय झालं मग? राजूने गोष्ट सांगितलेली असेल. राजू विल हॅव टोल्ड स्टोरी. त्याच्यानंतर पुढचं आहे तू तुझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. तू तुझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. या वाक्याला इंग्लिश मध्ये कसं बनवायचं मग? यू विल हॅव कम्प्लीटेड युअर होमवर्क. या ठिकाणी यू हे यस आहे, हे आहे आपलं सहाय्यकारी क्रियापद, हे आहे आपलं V3 आणि हे बाकी जे आहे आपलं ओ आपण बघू शकता. अशा प्रकारे यू विल हॅव कम्प्लीटेड युअर होमवर्क. पुढचे वाक्य बघूया आपण. आणखी 3 वाक्य घेऊया आपण. आम्ही उद्या यावेळी पुण्याला गेलेलो असू. म्हणजे अशा वेळी आहे की नाही? मला काय म्हणायचं की आम्ही उद्या यावेळी पुण्याला गेलेलो असू. मग हे वाक्य कसं तयार होतं? वी विल हॅव गॉन टू पुणे दिस टाइम टुमारो. यू विल हॅव गॉन टू पुणे दिस टाइम टुमारो. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये या वाक्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल किंवा अशा प्रकारे आपल्याला बोलावं लागेल. पुढचं वाक्य आहे आपल्या वर्गातल्या मुलीचं नाव आपण घेतलंय. मीनाक्षीने पुरणपोळी बनवलेली असेल. म्हणजे पुरणपोळी बनवायची क्रिया तिनं भविष्यामध्ये पूर्ण केलेली असेल. मला जर असं म्हणायचं असेल तर मग आपलं काय तयार होईल मग? मीनाक्षी विल हॅव कुक्ड पुरणपोळी. लक्षात. तर या ठिकाणी मीनाक्षीने पुरणपोळी जावी. तुम्ही दुसरं पण काही घेऊ शकता. मीनाक्षीचे नाव आहे दुसरं पण नाव आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला याची रचना करावी लागेल.
त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊ आपण, एक नाव घेऊ आपल्या वर्गातलंच. रोशनने त्याचा प्रकल्प पूर्ण केलेला असेल. प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट, त्याने पूर्ण केलेला असेल असं मला बोलायचं असेल तर काय होईल मग वाक्य? तर आपलं रोशन विल हॅव कम्प्लीटेड हिज प्रोजेक्ट. रोशन विल हॅव कम्प्लीट हिज प्रोजेक्ट. हे आपलं यस आहे, हे सहाय्यकारी क्रियापद, हे आहे आपलं V3 आणि हे पूर्ण आपलं वाक्याचं बाकीचा उरलेला भाग ओ म्हणूया आपण त्याला. अशा प्रकारे हे भविष्य काळामध्ये पूर्ण झालेले वाक्य किंवा पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला वाक्य बनवावे लागतात. यावरून, या 6 वाक्यावरून तुम्हाला नक्कीच कल्पना आली असेल आणि नक्कीच तुम्ही शिकला असेल की भविष्य काळामध्ये एखादी क्रिया जर पूर्ण झाली असेल तर ती बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला उपयोग, इंग्रजी शब्दांचा उपयोग करावा लागतो हे आपण शिकलेलो आहे. आता यामध्ये तुम्हाला घरी करण्यासाठी होमवर्क नंबर 1 आणि होमवर्क नंबर 2 नंतर आपण पाहणार आहोत. पहिला आहे तुम्हाला एक 5 वाक्य घरी बनवायचे आहेत. मग 5 वाक्य कोणकोणती आहेत? राजूने गाणे गायले असेल किंवा राजूने गाणे गायलेले असेल. दुसरं वाक्य तुम्हाला बनवायचं आहे, सीताने पुस्तक वाचले असेल किंवा वाचलेले असेल. पुढचं वाक्य आहे, शिक्षकांनी गोष्ट सांगितलेली असेल किंवा सांगितली असेल. त्याच्यानंतर पुढचं आहे, वैष्णवीने आंबा खाल्लेला असेल. वैष्णवीने आंबा खाल्लेला असेल. त्यानंतर आम्ही उद्या शाळेत आलेलो असू. आम्ही उद्या शाळेत आलेलो असू. येण्याची क्रिया आपली तेव्हा पूर्ण झालेली असेल असं आपल्याला सांगायचं आहे. या 5 वाक्याला तुम्ही फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, पूर्ण भविष्य काळामध्ये इंग्रजीमध्ये कन्वर्ट करून मला कमेंट बॉक्स मध्ये हे वाक्य तयार करून पाठवायची आहेत. कमेंट बॉक्स मध्ये मी बऱ्याच वाक्य बघतो, बऱ्याच ठिकाणी काहींनी पूर्णविराम दिलेला नाही. वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुल स्टॉप देणं गरजेचं आहे. चला आता आणखी सराव करण्यासाठी आपण काय करतो, प्रत्येक आपल्या तासिकेमध्ये काय देतो, एक तक्ता देतो. तर तसाच तक्ता या ठिकाणी मी दिलेला आहे. म्हणजेच का फ्युचर परफेक्ट टेन्स आणखी तुमचा पक्का झाला पाहिजे, आणखी तुमचा सराव झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण हे काही यस, त्याच्यानंतर हे सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर हे V3 आणि हे आपण ओ दिलेले आहेत. यावरून तुम्हाला जास्तीत जास्त, कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त तुम्हाला ऍज यू कॅन, लक्षात जितके तुम्ही बनवू शकता तितके वाक्य बनवायचे आहेत. वाक्य बनवताना ते अर्थपूर्ण असले पाहिजे, मिनिंगफुल असले पाहिजे वाक्य ते. मग यस कोणकोणते आहेत? आय आहे, वी आहे, यू आहे, ही आहे, शी आहे, दे आहे आणि एक नाव घेतलं आपण मीना. हे सगळे यस आहे. सहाय्यकारी क्रियापद आहे विल हॅव. त्याच्यानंतर हे V3, कम्प्लीटेड, कुक्ड, गिवन, प्लेड, टेकन, गॉन आणि सीन. हे सगळे आपण V3 घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे वाक्य पूर्ण करण्यासाठी हिज होमवर्क, त्यानंतर बुक, टू नेहा, कबड्डी, फुल स्टॉप येतो या ठिकाणी, पेन फ्रॉम बॅग, टू पुणे, हर होमवर्क आणि चपाती. तर अशा या ठिकाणी हे जे काही वाक्य पूर्ण करण्यासाठी जे ओ आहेत हे सुद्धा दिलेले आहेत. अशा प्रकारे या तक्त्यावरून, या चार्टवरून तुम्ही जास्तीत जास्त अर्थपूर्ण मिनिंगफुल सेंटेन्स तुम्ही काय करायचे आहेत, बनवायचे आहेत. सगळे बनवणार? ओके. तर अशा प्रकारे आजची ही सुद्धा तासिका आपली काही जास्त मोठी तासिका नाही. आपण 5 ते 10 मिनिटाच्या दरम्यानच तासिका संपवत आहोत, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला भरपूर वेळ मिळणार आहेत. तर आता या ठिकाणी आपले परफेक्ट जे 3 प्रकार आहेत, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स, हे 3ही प्रकार आता पूर्ण झालेले आहेत. एकूण 9 प्रकार आजच्या तासिकेने आपण पूर्ण केलेले आहेत. त्या 9 तासिकेचे 9 प्रकाराचे चांगला तुम्ही सराव करायचा आहेत. मग आता सराव करताना काय करायचं, एक वाक्य घ्यायचं आणि त्या वाक्याला 9 प्रकारामध्ये बनवायचा प्रयत्न करायचा. आपल्याला ते वाक्य 9 प्रकारात बनवता येतं का, किंवा कन्वर्ट करायचं, सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट किंवा सिंपल प्रेझेंटचं डायरेक्ट प्रेझेंट परफेक्ट बनवता येतं का, असा सराव करा. काही अडचण आली तर मला त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट्स करू शकता. तर पुन्हा आता आपण डे 11 मध्ये भेटणार आहोत. नवीन आपले जे 3 उरलेले प्रकार आहेत ते बघण्यासाठी. तर भेटूया आपण पुढच्या तासिकेला. तोपर्यंत जय हिंद.